नमस्कार, प्रियांकाच रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघूया ज्वारीच्या पिठाची धिरडी कशी बनवायची. ही धिरडी अतिशय पौष्टिक आहे. अगदी पोटभरीचा हा नाश्ता बनतो. त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट ही धिरडी तुम्ही बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देखील हे बनवून तुम्ही देऊ शकता. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा जेवणामध्ये देखील ही धिरडी तुम्ही बनवू शकतात. ही धिरडी तुम्ही टोमॅटो सॉस, दही, लोणचं किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात. तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्रियांकाच रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर एका स्टीलच्या बाउलमध्ये 1 कप भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. इथे मेजरिंग कपने मी मोजून घेतलेलं आहे पीठ. ज्वारीचं पीठ थोडंसं भुसभुशीत असतं, त्याला चिकटपणा नसतो. त्यामुळे याच्यामध्ये मी पाव कप बारीक रवा वापरलेला आहे. आता इथे बारीक रवा वापरलेला आहे. तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. इथे रव्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पाव कप वापरलं तरीही चालेल किंवा 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ तुम्ही वापरू शकतात. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये 1 कप भरून पाणी घालून घेत आहे. तर सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण भिजवताना किंवा याचं बॅटर बनवताना अगदी थोडं किंवा लागेल असं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता पुन्हा उरलेलं अर्धा कप पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि व्हिस्करच्या साहाय्याने हे बॅटर छान असं गुठळ्या न होता व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर व्हिस्कर नसेल तर तुम्ही काटा चमच्याने देखील हे मिश्रण मिक्स करून घेऊ शकता. आता हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे. अगदी गुठळ्या वगैरे कुठेही याच्या राहू द्यायच्या नाही आहेत. ह्याची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघू शकताय. अगदी दाटसरही नाही आहे आणि खूप जास्त पातळही नाही आहे. आता याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, त्यामुळे याला 10 ते 15 मिनिट असंच ह्या बॅटरला भिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर आपण चेक करूयात. तर हे मिश्रण थोडंसं दाटसर झालेलं आहे. आता याच्यामध्ये पुन्हा मी पाव कप पाणी घालून घेत आहे. आता ह्या कन्सिस्टन्सीची धिरडी जी आहे ती थोडीशी मऊ बनतात. तुम्हाला जर कुरकुरीत डोसा टाईप धिरडी हवी असतील किंवा डोसे हवे असतील तर हे मिश्रण तुम्ही थोडंसं पातळ देखील करू शकता. तर याची कन्सिस्टन्सी इथे मी तुम्हाला दाखवते. तर अशा कन्सिस्टन्सीची जी धिरडी आहे ती मऊसर बनतात. खूप जास्त पातळही नाही आहे आणि खूप जास्त दाटसरही नाही आहे. अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काही मसाले आणि भाज्या ॲड करूया. तर इथे पाव चमचा ओवा घालून घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत. 1 छोटी हिरवी मिरची बारीक कट करून घालून घेतलेली आहे. हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही प्लेन लाल तिखट देखील वापरू शकता. पाव चमचा हिंग घातलेला आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे. 1 छोटी शिमला मिरची बारीक चिरून घालून घेतलेली आहे. त्याचसोबत गाजर किसून घालून घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि 2 मोठे चमचे दही घालून घेतलेले आहे. इथे दह्याऐवजी तुम्ही ताक देखील वापरू शकता किंवा 1 चमचा लिंबाचा रस देखील घालू शकता. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता
याच्यामध्ये मुलांच्या आवडीप्रमाणे किंवा मुलांना ज्या आपण भाज्या खाऊ घालायचे त्या भाज्या आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. आता ह्या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता याची धिरडी बनवूया. तर इथे एक पॅन मी तेल लावून मीडियम हीटवर गरम करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये एक पळी भरून हे धिरडं मी सोडून घेते किंवा हे बॅटर पॅनमध्ये घालून अशा पद्धतीनं हलक्या हाताने पसरवून घेतलेलं आहे. आता याला कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण लावून 2 मिनिट याला असंच भाजून घ्यायचं आहे. तर झाकल्यामुळे ह्या धिरड्याला वरती हे धिरडी कोरडी पडत नाहीत किंवा भेगाही पडत नाहीत. तर 2 ते 3 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघताय धिरडं खालच्या साईडनं भाजलेलं आहे. वरून देखील कुठेही याला क्रॅक पडलेला नाही आहे. अगदी इझिली उलटलं जातं आहे. कलर देखील खूप सुंदर आलेला आहे. आता हे देखील 1 ते 1.5 मिनिट असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित पुन्हा मी परतवून घेते. इथे तुम्ही बघू शकताय अगदी छान आपलं हे धिरडं तयार झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने अजून एक धिरडं तुम्हाला मी बनवून दाखवते. पॅनमध्ये 1 चमचा भरून तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर 1 पळी भरून हे बॅटर घालून घेतलेलं आहे. तर याला जाळी देखील पडत आहे. इथे तुम्ही बघू शकताय. धिरडी अशा पद्धतीने करताना अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायची आहेत. याच्यावर पुन्हा झाकण लावून 2 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे. आता हे उलटवून दाखवते 2 मिनिटांनंतर. इथे तुम्ही बघू शकताय सुंदर कलर आलेला आहे. 1 मिनिटभर पुन्हा हे मी खालच्या साईडने भाजून घेतलेलं आहे. तर ह्या बॅटरमध्ये टोटल 7 ते 8 धिरडी बनतात. चवीला पिझ्झापेक्षाही छान लागतात. तर ही धिरडी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.